नमस्कार, मी रेणुका मम्मीज फूड अँड किचन मध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत इंडो चायनीज स्टाईल पनीर चिल्ली, अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी। तर त्यासाठी मी घेतलेले आहे तीनही रंगाच्या शिमला मिरची। तर शिमला मिरची आपल्याला लाल, पिवळी आणि हिरवी अशा तीनही रंगाच्या घ्यायच्या आहेत। आणि त्याच पद्धतीने आपल्याला दोन मोठे कांदे अशा पद्धतीने त्याचे स्लाइस करून मोकळे करून घ्यायचे आहेत आणि पातीचा कांदाही। तर यासाठी मी अर्धा किलो पनीर घेतलेले आहे। तर पनीर तुम्ही तुमच्या घरात किती मेंबर आहेत त्यानुसार तुम्ही कमी या जास्त करू शकता। तर यासाठी मी अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम पनीर घेतलेले आहे। तर आपल्याला आता पनीरचे मोठमोठे असे क्यूब करून घ्यायचे आहेत। तर पनीरचे जर आपल्याला मोठेच क्यूब करायचे आहेत म्हणजे आपल्याला पनीर चिल्ली खाताना झटपट असे पनीर व्यवस्थित असे लागते आणि शोधायलाही आपल्याला गरज पडत नाही, किंवा मग खूपच ते असं शिमला मिरची वगैरे त्याची चव लागते। म्हणून आपल्याला अशा पद्धतीने थोडे पनीरचे मोठे क्यूब करायचे आहे। तर त्याच पद्धतीने मी सर्व पनीर व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहे। आता आपल्याला हे पनीर एका काचेच्या बाउलमध्ये घालून घ्यायचे आणि कॉर्नफ्लॉवर ने याची कोटिंग करून घ्यायची आहे, म्हणजेच मॅरिनेट करून घ्यायचे आहे। तर व्यवस्थित असे अर्धी वाटी मी याला कॉर्नफ्लॉवर लावून व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे। तर जास्तीचा हाताचा वापर न करता आपल्याला अलगद अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला कॉर्नफ्लॉवर पनीरला कोटिंग करून घ्यायचे आहे। तर आता आपण एका चाळणीने एक्स्ट्राचे जे कॉर्नफ्लॉवर आहे तर ते गाळून घेणार आहोत, म्हणजे पनीर तळत असताना कॉर्नफ्लॉवर हे तेलामध्ये वितळत नाही किंवा असे वेगवेगळे होत नाही। म्हणजे जेवढे पनीरला लागलेले असते तेवढेच मस्त असे पनीर व्यवस्थित असे क्रिस्पी तळले जाते। तर मी आता त्याच पद्धतीने सर्व पनीर व्यवस्थित असे एक्स्ट्राचे कॉर्नफ्लॉवर काढून घेतलेले आहे। तर आपण आता तेल व्यवस्थित असे कडकडीत गरम करून घ्यायचे आणि त्यातच आपल्याला आता पनीर व्यवस्थित असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। म्हणजे फक्त आपल्याला क्रिस्पी इथे पनीर करायचे आहे। जास्तीचा रंग न बदलू देता थोडा मस्त गुलाबी रंग झाला की छान आपले पनीर कुरकुरीत असे तळले जाते। तर अशाच पद्धतीने मी आता सर्व पनीर तळून घेणार आहे। तर पनीर चिल्ली हॉटेलमध्ये खायला गेली तर खूपच आपल्याला महागाची पडते, म्हणून आपण अशाच पद्धतीने हायजेनिक घरीच आपण पनीर चिल्ली बनवणार आहोत। तर आता मी यामध्ये 2 मोठे चमचे कडकडीत तेल गरम करून घेतले आणि त्यामध्ये कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या, आल्याचा किस आणि हिरवी मिरची अशा पद्धतीने तेलामध्ये परतून घेणार आहे। तर ही प्रोसिजर करत असताना आपल्याला तेल व्यवस्थित असे गरम करून घ्यायचे आहे। तर आता त्यातच मी कट करून घेतलेले कांद्याचे स्लाइसही मिनिटभर असे परतून घेणार आहे। तर व्यवस्थित आपल्याला यामध्ये कांदे परतले गेले की त्यातच आपल्याला तीनही रंगाच्या शिमला मिरची यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। तर त्याच पद्धतीने आपल्याला आता मिनिटभर पुन्हा शिमला मिरची यामध्ये परतून घ्यायची आहे। जर तुम्हाला मार्केटमध्ये अशा पद्धतीच्या रंगीबिरंगी शिमला मिरची जर नाही मिळाल्या तर फक्त तुम्ही हिरव्या रंगाची शिमला मिरचीचाही वापर करू शकतात। तर मिनिटभर शिमला मिरची परतून झाल्यानंतर त्यातच आपल्याला आता कट करून घेतलेला पातीचा कांदाही घालून घ्यायचा आहे। तर आता मी 1 वाटी शेजवान सॉस घेतलेले आहे आणि 1 वाटी ग्रीन चिल्ली सॉस, 1 वाटी रेड चिल्ली सॉस, 1 वाटी डार्क सोया सॉस, 1 वाटी विनेगर, 1 वाटी टोमॅटो सॉस आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून काळी मिरपूड आणि 1 चमचा भरून चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि 1 कप भरून आपल्याला यामध्ये पाणी टाकायचे आहे। पाणी टाकून घेतले की ग्रेव्ही छान अशी याची तयार होते। तर आपल्याला याची ग्रेव्ही छान अशी थिक होण्यासाठी आपण आता याची कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घेऊया। तर आपल्याला अर्धा चमचा यामध्ये साखरही घातलेली आहे। तर आता मी कॉर्नफ्लॉवर 2 चमचे घेऊन त्यामध्ये थोडे पाणी घालून अशा पद्धतीने त्याची स्लरी तयार करून घेतलेली आहे। तर आपण कॉर्नफ्लॉवरची अशा पद्धतीने स्लरी घातली की मस्त अशी दाटसर याची प्युरी तयार होते आणि आपली पनीर चिल्ली ही मस्त अशी ग्रेव्हीची तयार होते आणि
खाण्यासाठी चवही अप्रतिम लागते। तर त्यातच आपण आता तळून घेतलेले पनीर व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया, म्हणजेच आपली छान अशी इंडो चायनीज स्टाईल पनीर चिल्ली झटपट अशी आणि अतिशय अप्रतिम आणि चविष्टही तयार होते। तर बघू शकता तुम्ही, रंगही अप्रतिम दिसत आहे। चला तर मग आपली इंडो चायनीज स्टाईल पनीर चिल्ली झटपट अशी तयार झालेली आहे। त्यावरून आपण मस्त असा कट करून घेतलेला पातीचा कांदाही घालून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीची पनीर चिल्ली तुम्हीही नक्कीच बनवून बघा आणि मम्मीज फूड अँड किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्येही कळवत जा। खात रहा, मस्त रहा। खूप खूप धन्यवाद।